राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आता सोलापूरला आलेलो आहे लग्नासाठी. आज लग्न आहे, काल हळदी झाली, त्यांचा प्रवास याचा सुद्धा व्लॉग केलेला तो तुम्ही पहा. चला तर पाहूया आजचा व्लॉग. लेट्स सी नाव. मित्रांनो, सोलापूरला आलेला आहे. हे भटजी भटजी कसे काय, पूजा झाली का नाही? बोला की. चालाय वे सेटअप लावला का नाही सगळा? दाखवे पूजेचा सेटअप पहा. सेटअप लावलेला आहे भटजी. मगाशी भेटला आपण भटजींना. आज शंकराची पूजा आहे. शंकर पार्वती गंगा. पाहूया काय काय होते या नवीन नवीन गोष्टी. पहा चालू झालेला आहे. पण काल पाहिले होते तसे सुरगी सारखे सेटअप लावलेला आहे. भटजी सगळं करून घेत आहेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. इकडे बाबा बसलेले आहेत. कालच्या सारखे मामा सुद्धा बसलेले आहेत. तिकडले दोन माणसे. बाबा आतमध्ये बसलेले आहेत. आई आत्या दोन फिरवत आहेत. मामा तिथे गेलेले आहेत. एकदम मजा असते मित्र लग्नामध्ये असे कार्यक्रम. आणि आत उभारल्यात. बाबा इकडे बसलेले आहेत. कोल्हापूरची मंडळी सगळी काम करत आहेत. आता मामी दोरा फिरवत आहेत. सुरगी सारखी फिरत आहेत. याला मित्र सुरगी म्हणतात. दोरा वळवून करतात या पद्धतीला. आता नवरा नवरी आत झालेले आहेत. नवरदेव गेलेले आहेत आत. भटजी काय चुकले तरी व्यवस्थित सांगतात. सगळं पद्धतशीरपणामध्ये चाललंय भटजींचं. थोडीशी मजा. आत गेलेले आहेत नवरदेव. नवरी आत चाललेले आहेत मामी बरोबर. आत गेलेले आहेत. नवरीला नवरदेवाला आत स्वर्गीमध्ये घेतलेले आहे. तर काल सारखे चालू आहे. देवाला तेल घालतायत आता. गाणं म्हणत आहेत. लिंगायत समाज मध्ये लिंगला पण जाते बघा. लिंगाला तेल घालतायत आणि गळ्यामध्ये घातलेलं आहे लिंग. डोक्यात तेल घालत आहेत. आता नवरी देवीला कशी करताय व्यवस्था. नवरी देवीचे लिंग पूजत आहे. प्रत्येक समाजाची पद्धत वेगवेगळी असते. आता नवरीच्या डोक्यात तेल घालत आहे. आता नवरदेवाचे आई वडील आत येणार आहे. उद्या पाहता पुन्हा झालेले आहे. कन्या आता येत आहेत. कन्याचे नवरदेव आई वडील. नागेश आणि दीक्षाचे हे लव्ह मॅरेज झालेले आहे. त्यामुळे आमचे आई वडील कन्यादान करणार आहे. कन्या नसून हे चांगले सौभाग्य मिळालेले आहे आई वडिलांना. कन्याच्या आई वडिलांना हळदी कुंकू पेहराव करत आहेत. पायावर पाणी घालत आहेत. मामांना बजत आहेत. आहेर करत आहेत. आता व्हिडिओग्राफर व्हिडिओ करत आहेत. हे फोटोग्राफर फोटो काढत आहे. नवरीला हार घातलेले आहेत. बाबांना करतायत आहेत.
हा इकडे आयर मायर चालू आहे. बाबांना आयर करतायत, टोपी घातला, फॅमिली घातला. इकडे आत्या आयर करतायत. तांदूळ लावताय डोक्याला. आईला पण केलेलं आहे आयर वायर. इकडे बर रे इकडे मित्रांनो कन्नड बोलला आहे समजते का बघा. फोटो मारताय, फोटो मारते. सगळे उभारलेले आहेत आई बाबा सगळेजण. ओके फोटो सेशन झालेले आहे. ते करतायत आता. आजी पण आलेले आहेत आवरून. ಒಂದು ಮಾಡಿದಿ समजते का मित्रांनो. ज्यांना ज्यांना कन्नड येते त्यांनी कमेंट करा बॉक्समध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता दिवा ठेवत आहेत पेढा जाऊ दे मग मला. आता दुसऱ्या साईडला दिवा ठेवत आहेत. बघा दोरा उचललेला आहे. पाणी देखील येत आहे. पाणी येत आहे. गाडी त्या साईडला चाललेली आहे. सगळेजण येत आहेत सुरगीमधून बाहेर. आई बाबा सुद्धा आलेले आहेत बाहेर. मामी सुद्धा आलेले आहेत बाहेर. बाबांना सुद्धा ते दोरा बांधलेला आहे जे आत बसले होते सुरगे. मित्रांनो मामाने लुंगी घातलेली आहे, टोपी लुंगी नेसलेली आहे. का घातले ते विचार करणार आज. लग्नाचा गुगुळ आहे. होय काय काय करणार मग. गुगुळ नाकायचं. होय मग भारी जाय की. टाके चला. हा पूजा सुरू झालेली आहे. ते गुंगुळ घासणारे आलेले आहेत. होया त्यांचं पण. हे नवीन नवीन गोष्टी आहेत. गुंगुळ गुगुळची पूजा करत आहेत नवरा नवरी. गुगुळ धरणार त्यांना हार घालत आहेत. गुगुळ धरणार आहेत त्यांना पण हार घातलेला आहे. हे दोघे जण गुगुळ धरणार आहेत.
मुला मुलीकडे दिलेलं आहे. आई बाबांकडे दिलेलं आहे. फ्रायडे कसं एकदम मस्त आहे नाही पाहायचे मजा एकदम मस्त असे देवाचे कार्यक्रम असतात ना हे पाहायला मिळते आपल्याला सुद्धा घेतलेलं आहे. बदललेला आहे परत हा येत आहेत सगळेजण ट्रेन आपण घेतलेला आहे. मित्रांनो देवाचे करत दक्षिणा घेऊन पडले पाया पडत आहे. बुबुळ धरणारा टॅवेल टोपी करत आहे. मामाला हे करत आहेत टॅवेल टोपी. मामाने पण केलेला आहे टॅवेल टोपी. त्या कॅमेराला बघा. सप्तपदी चाललेली आहे वाटतं मित्रांनो. असा जरा जोरात असा हार घालत आहेत देवाचे पंढर आहेत. आता तेव्हा काही मंडळी बसलेली आहे. पूजा चालू आहे बघा. लग्नाची पूजा चालू आहे. कन्यादान करतायत आता आई वडील. आता हे मुलग्याचे इकडे करतायत कुमारदान. कुमारदान करण्यासाठी त्यांची पाहुणे सगळी बसलेली आहेत. मामा मामी आलेले आहेत. नांदू सोडत आहेत. बसिंग बांधत आहेत.
तर भटजी माहिती सांगत आहे ऐका. चला आहे लग्नविधी. मंगलसूत्र आता बांधणार आहेत ते मंगलसूत्र आहे. अशी विधी असते लग्नाची. कन्यादान करतायत. कन्यादान झालेलं आहे. चालू आहे. मित्रांनो, कन्या नसतानाही कन्यादान करण्याचं सौभाग्य आई वडिलांना मिळाले आहे. सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. समोर बघा सगळे जण ते बघा समोर बघा पहिली आई दुसरी बहीण तिसरी पत्नी हे 3 लक्ष्मी असतात त्यासमोर कधी शिकवायचं नाही त्यांनी सांगितलं तरी ऐकायला कमी सुद्धा त्यांना सहकार्य करायचं आहे तुम्ही नारळ घ्यायचं भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी आणि नारळ देवतात करतात मुलगीमध्ये पण नारळ पण देतात या लक्षणात मित्र आता मंगळसूत्र मारलं आहे बघा कॅमेरामॅन मध्येच येतात मंगळसूत्र बांधणार दादा
म्हणून स्वीकार करतो कोणाला भटजी मजा करतात भरपूर पण व्यवस्थित सांगतात सगळ्या गोष्टी लग्न करणार काय विचारत आहे स्मरण करा आवडत्या देवताचं स्मरण करा ग्रामदेवताचं स्मरण करा पद्धत आहे जाता मंगळसूत्र मंगळसूत्र बांधलेले आहे मंगळसूत्र बघा मित्रांनो बांधलेलं आहे दाखवत आहे लग्न होणार आहे दिलेले आहेत आता लग्नाचा सोहळा प्रारंभ होत आहे तिथं दिलेले आहेत हळदी कुंकवाच्या आता लग्नाचा सोहळा प्रारंभ होत आहे हे मित्रांनो मामा मामीच आहे कमांडाला आहे बघा आम्ही जोडो घालतायत नवरीला मित्रांनो लग्न चाललेलं आहे अक्षता चालू आहेत आलेले आहेत शिवमंगल सावधान करायसाठी गाड बांधत आहेत मित्रांनो माणसाचा गैरसमज झाला अक्षता संपल्यावर सगळ्यांनी अक्षता टाकून टाकले आहेत लग्न झालेलं आहे 2 अक्षता सोडलेलं नाही मामाच्या पाठीमागणे फिरत आहे त्याची पूजा करत आहेत राष्ट्रपती झालेली आहे लग्न चालू झालेलं आहे लग्न चालू झालेलं आहे तुम्हाला दाखवतो चला लेट्स सी ना बसले आहेत सगळेजण वराडे आलेले आहेत एकदम मस्त जोरदार सगळा भरलेला आहे तेव्हा एक कॅमेरामॅन व्हिडिओग्राफर व्हिडिओ करत आहेत आई वडील बी गेलेले आहेत भटजी चालू आहेत मित्रांनो बघा ही वराडी सगळे उभारलेले आहेत मग ते 2 अक्षत झाले आता उरलेले अक्षत होत आहेत चालू बेबी मारत आहेत मित्रांनो बघा मंडळी लास्ट अवस्था आहे लग्न सोहळा संपन्न आहे शिक्षा यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मध्ये बघा लगे वगैरे आहे एकदम मस्त इकडे वराडी पण आलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन खाली पण 2 वाजत आहे
लग्न झालेलं आहे एकदम जोरदार एकदम मस्तपैकी. आवडलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये करा कसं झाले तुमचे लग्न. तर भटजीने एकदम मस्तपैकी लग्न आलेलं आहे. धन्यवाद भटजी. ओके फोटो सेशन चालू आहे. चला तर पाहूया फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं. मजा करताय फोटो. ओके 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 बघतो. सेशन झालेलं आहे. आता जेवणाकडे जाऊया पाहूया काय काय जेवायला मिळणार आहे आपल्याला. काय काय फोटो काढून कंटाळा आला का नाही? नाही अजून खतरनाक पद्धतीने काढायचं फोटो. होय काढून पाठवा दाखवा आम्हाला. आपले व्हिडिओग्राफर काय काय व्हिडिओग्राफर कंटाळा आला का नाही व्हिडिओ करत? आमचं रोजचं काम होय. होय मग काय सुट्टी नाही. वाटत आहेत दादा जेवण करत आहेत. हो बघा इकडं काय काय चालाय मला जेवण. जेवण गुलाबजामुन भजी वरण मठ्ठा वांग सोलापूरची भाकरी चपाती स्पेशल आहे. चला जेवूया मस्तपैकी टेस्ट करूया. भूक लागली ब्लॉगिंग करू. जेवण झालेलं आहे एकदम मस्तपैकी जेवण झाले. गुलाबजामुन मठ्ठा वांग्याची भाजी कोल्हापूरची कडक भाकरी एकदम मस्त वाटली. तुम्ही खाल्ला काय कधी सोलापूरची कडक भाकरी? खाल्ला असले कमेंट करा लाईक करा शेअर करा. फिरवत आहेत बघा मित्रांनो बिहाइंड द सीन. ओके मी सगळ्यांनी फेकलेले आहेत परत. बारक्या बारक्या प्रेम करताय बारक्या नांदला चाललेला आहे. मामा कुठे जायचं? नांदेडला. तिथं कोणाकडे? नांदला कोणा पाहुण्या? आमची बहीण आहे बहिणीकडे चाललंय. चला चला जाऊया. बघा मित्रांनो बार्शीची रिक्षा आलेली आहे. चला जाऊया. आता बस मध्ये चाललेला आहे नांदेडला. चला तर जाऊया. झालेले आहे. प्रवास कसा झाला तुमचा? अगदी सुखाचा झाला. एकदम मस्त. घर सापडलं ना व्यवस्थित. चुलीवरची भाकरी खायला मिळणार आहे. होय चला चला खाऊया. मेथी भाजी निवडायला चालू आहे. मेथीची भाजी ते निवडत आहेत बघा. मामा सांगत आहेत मेथी बिर्याणी स्पेशल. नवीन प्रकार शिकत आहे मेथी बिर्याणी. त्यात केनं वगैरे घालून मेथी बिर्याणी करायचं. होय कसं वाटलं तुम्हाला? आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.